Can't the problem if the slope of one of the two lines given by the equation x square by a plus काय ते 2x by h plus y square by b is equal to 0. हे इक्वेशन दिलं आहे. हे आहे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. म्हणजे याच्यापासून दोन लाईन्स भेटतात ओरिजिन मधनं जाणाऱ्या. त्या दोन लाईन पैकी एका लाईनचा जो स्लोप आहे काय म्हणते इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन गिवन बाय दिस इक्वेशन याच्यापासून भेटणाऱ्या दोन पैकी एका लाईनचा स्लोप दुसऱ्या स्लोपच्या इज ट्वाइस दॅट ऑफ दी अदर. दुसऱ्या स्लोपच्या डबल आहे म्हणजे ट्वाइस आहे. तर पहा जर आपला याच्यापासून भेटणाऱ्या दोन लाईनचे दोन स्लोप m1 आणि m2 आहे तर बाय गिवन कंडिशन काय कंडिशन काय आहे पहिल्या लाईनचा स्लोप ट्वाइस दॅट ऑफ दी अदर म्हणजे m1 इज ट्वाइस m2 हो की नाही. पहिल्या लाईनचा स्लोप दुसऱ्या लाईनच्या स्लोपच्या कसा आहे डबल आहे ट्वाइस आहे म्हणून आपण काय लिहिलं m1 इक्वल टू 2m2. याच्यात काही दुःख कोणाला काही गेले शिकवे कंडिशन समजले की नाही ऋतुजा. हा आता आपल्याकडे काय फॉर्म्युला असते पहा लक्षात की आपलं इक्वेशन असते. आता पहिले छोटे ए एच बी हिच्यात आहे ना आपण कॅपिटल नाव देऊन देऊ ए एक्स स्क्वेअर ट्वाइस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 हे आपलं इक्वेशन असते. कम्पेअर जर केलं याच्यासोबत तर कॅपिटल ए म्हणजे काय आहे 1/, ट्वाइस एच म्हणजे काय आहे एक्स वाय सोबत ट्वाइस एच एक्स वाय सोबत 2/h आणि जो कॅपिटल बी आहे तो झाला 1/b. आपल्याला याच्यापासून भेटणाऱ्या दोन लाईनचे जर दोन स्लोप माहिती असेल m1 m2 तर वी हॅव दोघांची ऍडिशन -2h/b पहा याच्यापासून लिहून आलं पण कॅपिटल ए एच बी आहे म्हणून कॅपिटल बी. मग आता पहा आपल्याकडे व्हॅल्यू आहे मायनस तसा ट्वाइस एच म्हणजे 2/h बाय कॅपिटल बी म्हणजे 1/b. त्याला जर सॉल्व्ह केलं तर बी वर जाईल a/b अपॉन c/d म्हणजे ad अपॉन bc तर काही ना -2b अपॉन h इंटू 1h. हा झाला ऍडिशन. दोघांचं मल्टिप्लिकेशन काय असेल m1 इंटू m2 a/b याच्यापासून भेटणारा दोन लाईनच्या दोन स्लोप मधलं हे रिलेशन कॅपिटल ए आहे 1/a कॅपिटल बी आहे 1/b याला सॉल्व्ह केलं तर हा येतो b/a. हे झालं आपलं जे गिव्हन इक्वेशन आहे त्याच्यासाठी ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन मधलं रिलेशन. आता त्यांना आपल्याला दिलं आहे की m1 इज इक्वल टू ट्वाइस इंटू पहा आता आपल्याकडे काय झालं वी हा दोघांची ऍडिशन -2b/h दोघांचं मल्टिप्लिकेशन b/a ऍडिशन -2b/h मल्टिप्लिकेशन b/a. आता जर m1 ची व्हॅल्यू ट्वाइस m2 हे रिलेशन आपल्याकडे आहे युजिंग m1 इज इक्वल टू ट्वाइस m2 इक्वेशन 1 म्हणतो याला इक्वेशन 2 म्हणतो त्याला यूज करतो. पुट करा हे m1 ची व्हॅल्यू ट्वाइस m2 इन 1 सांग इक्वेशन 1 मध्ये जर m1 च्या ठिकाणी ट्वाइस m2 पुट केला तर ट्वाइस m2 m1 च्या ठिकाणी प्लस m2 is equal to -2b/h twice m2 plus m2 twice m2 is equal to -2b/h आणि हा जर 3 तिकडे गेला तर m2 ची व्हॅल्यू भेटते आपल्याला -2/3b/h हे झाले m2 ची व्हॅल्यू. आता m2 जर आपल्याकडे आहे तर m1 पण भेटून जाईल. देअरफॉर सांगा m1 इज इक्वल टू जर आपला ट्वाइस m2 आहे आणि m2 ची व्हॅल्यू ही आहे तर m1 काय होऊन जाईल m1 काय होऊन जाईल m1 इज इक्वल टू ट्वाइस m2 m2 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे तर m1 ची व्हॅल्यू काय 2 इंटू m2 तर 2 इंटू m2 ची व्हॅल्यू -2/3b/h सॉल्व केलं तर -4/3b/h m1 पण आला m2 पण आला. आता आपल्याकडे हे दुसरं हे यूज केलं आपण आता हे यूज करायचं बाकी आहे नाउ देअरफॉर
इक्वेशन 2 इम्प्लाइज त्याच्यामध्ये M1 इंटू M2 इक्वल टू बी बाय ए आहे. M1 ची व्हॅल्यू आताच आली आपल्याकडे -4/3 बी बाय एच M1 इंटू M2 ची व्हॅल्यू आपल्याकडे -2/3 बी बाय एच इज इक्वल टू बी बाय ए. एक बीबी गेली, एक बीबी गेली. नंतर अजून कोणी कॅन्सल होते? नाही. सॉल्व करायला सांग. काही ना, मायनस मायनस प्लस 4 2 जा 8. न्यूमरेटर मध्ये फक्त एक बी उरला, हा बी याच्या सोबत कॅन्सल झाला. तर 8b अपॉन 3 इंटू 3 इंटू एच इंटू एच म्हणजे 9h² इज इक्वल टू 1 अपॉन ए. आपल्याला विचारलं काय बालिके? हा म्हणजे AB इज टू h². तर पहा, याचं जर मी हे विचारलं आपल्याला, हे लिहू नका, हा क्वेश्चन आहे आपला. याला जर सॉल्व्ह केलं, क्रॉस केलं, तर काही पहा 8AB इज इक्वल टू 1 इंटू 9h². 9h². आपल्याला AB बाय h² पाहिजे, तर h² इकडे आणतो, 8 तिकडे नेतो. तर AB बाय h² इज इक्वल टू 9 बाय 8. Therefore, AB is to h² is 9:8. त्याला कशानं डिवाइड होत नाही, 3 3 जा वगैरे, 3 न नाही, 4 न नाही, म्हणून हा 9:8 झाला याचा रेशो. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन डी. स्क्रीनशॉट काढून घ्या, पद्धतशीर लिहून घ्या. झाला स्क्रीनशॉट काढून? नंतर 6 नंतर कोणता MCQ अडचण? कोणतं? 5. बर, 5च्या अगोदर कोणाला कशात डिफिकल्टी आहे? तनुश्री किती केले बालिके? आहे का तनुश्री प्रेझेंट? किती केले? 8 नाही. हे आलं होतं? बर, 5th आला? 5व्या नंबरचं आलं की नाही आलं? बर, काय म्हणते 5th? इफ द टू लाईन्स ax² twice 2xy plus by² equal to 0 makes an angle of alpha and beta with x-axis. खूप फेमस प्रॉब्लेम. इफ द टू लाईन्स given by the equation ax² plus twice hxy plus by² equal to 0 makes an angle of alpha and beta with x-axis. x-axis सोबत अल्फा बीटा हा अँगल बनवते. आता जर कोणाच्या एक्सिस सोबत कोणता अँगल बनवला हे दिलं असेल आणि हे नसेल दिलेलं, की अँटी क्लॉकवाईज बनवते की क्लॉकवाईज बनवते, पॉझिटिव्ह साईड सोबत बनवते की निगेटिव्ह साईड सोबत बनवते, काही दिलं नसेल, तर बाय डिफॉल्ट इट इज अज्युम टू बी अँगल मेड बाय दिस लाईन विथ पॉझिटिव्ह साईड ऑफ एक्स एक्सिस इन अन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ते पुरं फक्त असं जर म्हटलं आहे विथ एक्स एक्सिस, कसा बनला आहे, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज, हे जर दिलेलं नसेल तर अज्युम टू बी ना अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. डिफॉल्ट मध्ये अँटी क्लॉकवाईज असते जर काही म्हटलेलं नसेल. आता बा काय म्हणते, जर याच्यापासून भेटणाऱ्या दोन लाईनचे दोन स्लोप समजा, लेट M1 and M2 be the slopes of two lines
given by equation ax square twice hxy प्लस by square is equal to 0. याच्यापासून भेटणाऱ्या दोन लाईनचे समजा हे दोन स्लोप. आता ते लोक म्हणतात की याच्यापासून ज्या दोन लाईन भेटते, आता हे तर आपल्याला माहिती आहे ओरिजिन मधूनच चाललंय, तर ह्या दोन्ही लाईन, पहिली लाईनला जर मी L1 म्हणाल, त्याच्यानंतर दुसरी लाईन काहीतरी अशी असो, कशी असो, ही दुसरी लाईन आहे, त्याला L2 म्हणतो. तर पहिली लाईन एक्स एक्सिस सोबत अल्फा एवढा अँगल बनवते, दुसरी लाईन, दुसरी वाली एक्स एक्सिस सोबत बीटा एवढा अँगल बनवते. हे दिलेलं आहे. तर मला सांगा, जर पहिल्या लाईनचा एक्स एक्सिस सोबत अल्फा एवढा अँगल आहे आणि पहिल्या लाईनच्या स्लोपले मी M1 म्हणतो, दुसऱ्या लाईनच्या स्लोपले M2 म्हणतो, तर M1 ची व्हॅल्यू काय असेल आणि M2 ची काय असेल? M1 काय, जर एक काय टॅन अल्फा, फक्त अल्फा नाही, टॅन अल्फा, की टॅन ऑफ इन्क्लिनेशन म्हणजे लाईनचा स्लोप असतो. तर पहिल्या लाईनचा स्लोप झाला टॅन अल्फा, दुसऱ्या लाईनचा स्लोप झाला टॅन बीटा, M1 आणि M2. आता वी नो दॅट, काय माहिती आपल्याला की M1 प्लस M2 असते -2h/b आणि M1 इंटू M2 असते a/b. आता आपल्याला त्यांना विचारलं काय की फाइंड द व्हॅल्यू ऑफ कशाची, टॅन अल्फा प्लस बीटाची. बोला काय फॉर्म्युला आहे टॅन ए प्लस बी चा? टॅन ए प्लस बी चा फॉर्म्युला काय? टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. आता टॅन अल्फा आणि टॅन बीटा म्हणजेच आपले M1 M2 आहे, तर वरतं काय येईन M1 प्लस M2, खाली येईन 1 मायनस M1 इंटू M2. M1 प्लस M2 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे -2h/b अपॉन 1 मायनस M1 इंटू M2 आपल्याकडे a/b. याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर बी गेली, वरतं -2h उरते, खाली b मायनस a होते. बी मायनस ए मधून जर मायनस कॉमन काढला तर तो a मायनस बी होईल आणि हा मायनसचा प्लस होईल असं येईल, किंवा हा जर प्लस झाला तर खाली बी मायनस एचा a मायनस. समजलं की नाही गौरी? दोन लाईन ज्या आहे याच्यापासून भेटणाऱ्या, त्या दोन लाईन एक्स एक्सिस सोबतच अँगल बनवते म्हणते, एक बनवते अल्फा आणि दुसरी बनवते बीटा. आता ही जर लाईन एक्स एक्सिस सोबत हा अँगल बनवते बीटा, तुम्हाला सांग हा झाला यावाल्या लाईनचा इन्क्लिनेशन, आणि इन्क्लिनेशन जर माहिती असेल तर टॅन ऑफ इन्क्लिनेशन म्हणजे लाईनचा स्लोप. हा आता फिफ्थच्या अगोदर कोणाला काही डिफिकल्टी आहे? फिफ्थ नंतर 6 झालं, 7th 8 नंबरचं 7 आला. 8 नंबरचं पहा, इफ द acute angle between the line is π/4 then, याचा झाला का स्क्रीनशॉट काढून? कारण ते अँगल दिलेला आहे π/4, तर 4h² ची व्हॅल्यू काय? काय डायरेक्ट लिहिलं चालेल ना धनुष्य? काय फॉर्म्युला असते टॅन थिटाचा? 2√h² मायनस ab अपॉन a प्लस बी. आणि थिटा किती दिला? π/4. तिथं जर पुट केला तर टॅन 45 इज इक्वल टू मॉड ऑफ 2√h² मायनस ab अपॉन a प्लस बी. व्हॅल्यू कशाची विचारली बाई? 4h² किती आणि थिटा दिले. टॅन 45 1/√2 2√h, सॉरी tan 45 1 अपॉन a प्लस बी.
बोला, याचा आपण मॉड गायब करायसाठी काय करतो? टेकिंग स्क्वेअर. स्क्वेअर जर केला तर इथं 1 इन, 2 चा 4 इन, रूट कॅन्सल इन, त्याच्या स्क्वेअर मायनस ए बी येऊन जाईल अपॉन ए प्लस बी चा होल स्क्वेअर. हा जर तिकडे गेला तर 1 इंटू ए प्लस बी स्क्वेअर, ए प्लस बी चा स्क्वेअर. 4 जर आतमध्ये लावला तर 4 एच स्क्वेअर मायनस 4 ए बी. त्याला फॉर्म्युला लावा, ए स्क्वेअर ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर, आणि हा मायनस 4 ए बी इकडे गेला तर प्लस 4 ए बी इज इक्वल टू 4 एच स्क्वेअर. ट्वाइस ए बी प्लस 4 ए बी काय झाला? 6 ए बी. तर ए स्क्वेअर 6 ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे 4 एच स्क्वेअर. आहे का असं ऑप्शन? ए स्क्वेअर प्लस 6 ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे कोणता ऑप्शन आहे? बी. समजलं की नाही तनुश्री? नंतर 8 नंतर 10 वाला, द एरिया ऑफ द ट्रायंगल फॉर्म बाय द लाईन्स. याच्यापासून बनणाऱ्या लाईनचा एरिया. पहिले याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढून झाला का? पहा, पहिले लक्ष द्या की आता हा जो ट्रायंगल बनून आला, ह्या ट्रायंगल मध्ये ज्या 3 लाईन आहे त्या 3 पैकी कोणत्या लाईन कशा आहे त्याच्याबद्दल आपण अंदाज लावू शकतो. वाच बरं इक्वेशन बाबू दे काव्यातले. केला का रे? वाच रे बाबू, इक्वेशन वाच रे. वाच बालिके, इक्वेशन वाच. बालका गायब झाला. एक्स स्क्वेअर प्लस 4xy प्लस अजून असं. आता पहा, आपल्याला काढायचा एरिया, आणि हे नाही माहिती की ट्रायंगल कोणता आहे. तो बिचारा ट्रायंगल आपला इक्विलॅटरल आहे नाही आहे, आयसोसेलेस आहे की साधा सुद्धा कोणता ट्रायंगल आहे नाही आहे, आपल्याला काहीच माहिती. बस फक्त एवढं माहिती की ह्या 3 लाईन पासून एक ट्रायंगल बनवणार. आता हे पण गोष्ट तुम्हाला चांगली समजते की हे लाईन ओरिजिन मधनं जाणारी की न जाणारी? न जाणारी. याच्यापासून भेटणाऱ्या 2 लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. आता पहा, याच्यापासून ज्या 2 लाईन जाते त्या ओरिजिन मधनं, हे रफ डायग्राम आहे कारण याच्यापासून 2 लाईन जाते त्या पहिल्यातूनच जाते की पहिल्या दुसऱ्यातून आपल्याला काही माहित नाही. आपण रफ डायग्राम काढतोय, फक्त रफ ही एवढी रफ नसली पाहिजे की पाहूशा वाटत नाही. रफ डायग्रामचा मतलब आहे की याच्यापासून 2 लाईन ओरिजिन मधनं जाते, हा फिक्स. आता ह्या इकडूनच चालली की इकडून चालली याच्याबद्दल आपल्याला काही आयडिया नाही. तिसरी लाईन ओरिजिन मधनं न जाणारी. आपल्याला काढायचा हा जो ट्रायंगल बनतो ना ओ ए बी नावाचा, त्याचा वाला एरिया. ही लाईन आपल्याकडे आहे, लाईनचं इक्वेशन आहे एक्स मायनस वाय मायनस 4 इज इक्वल टू 0. या लाईनचं इक्वेशन आपल्याकडे आहे. आता पहा, जर आपल्याला ह्या ट्रायंगलचा एरिया काढायचा तर मी इथून इथं हाईट ड्रॉ करतो परपेंडिक्युलर. तर हा ओ पासून इथं हाईट जर ड्रॉ केली आणि या लाईनचं जर तुम्हाला इक्वेशन माहिती आहे तर काल सांगितलं होतं हाईट काढायचा फॉर्म्युला. कोणत्या फॉर्म्युल्यानं हाईट काढू आपण? कोणता होता तो? परपेंडिक्युलर डिस्टन्स वाला फॉर्म्युला. जर एखाद्या पॉइंट पासून एखाद्या लाईनवर परपेंडिक्युलर ड्रॉ केलं तर परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचा फॉर्म्युला असते की तो पॉइंट त्या लाईनच्या इक्वेशन मध्ये एक्सच्या ठिकाणी x1, वायच्या ठिकाणी y1 पुट करा अपॉन रूट मध्ये एक्स वायच्या कोइफिशियंटच्या स्क्वेअरची ऍडिशन. तर इथं हे जे आहे ते OM म्हणजे हाईट आहे. तर आपण हाईट काढून टाकू. हाईट काय? लेंथ ऑफ OM. आता MCQ आहे, डायरेक्टली जा मॉड मध्ये. हा ओरिजिन पासून परपेंडिक्युलर ड्रॉ केला ह्या लाईनवर, ह्या लाईनचं आपल्याकडे इक्वेशन आहे ओरिजिन म्हणजे 0 0, एक्सच्या ठिकाणी 0, वायच्या ठिकाणी 0 -4
अपॉन रूट मध्ये एक्सचा कोइफिशियंट 1, 1चा स्क्वेअर 1, वायचा कोइफिशियंट -1, -1चा स्क्वेअर 1, तर हा झाला 4/√2 लेंथ ऑफ पोयम, ज्याला मी हाईट म्हणून देतो. हा अजून सॉल्व होतो. 4 म्हणजे 2 2 होतो, खाली 1 वेळा √2 आहे, 1 2 म्हणजे 2 वेळा √2, तर याला काय लिहू शकतो मी, 2 वेळा √2 मधला 1 √2 कटला तर 2√2, तर हाईट झाली आपली 2√2. याच्यात काही डिफिकल्टी, काही दुःख कोणाला? आता जर तुम्हाला फक्त हाईटच माहिती आहे, जर तुम्हाला फक्त हाईटच माहिती आहे, तर तुम्ही ट्रायंगलचा एरिया काढू शकणार नाही. जर तुम्हाला ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे, जर तुम्हाला ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे, तर आपल्याकडे फॉर्म्युला असते हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाईट आहे, हाफ हाफ आहे, बेस नाही माहिती. बेस जर भेटला तर तुम्ही ट्रायंगलचा एरिया काढू शकता. आता बेस काढासाठी आपल्याकडे एखादा तरी अँगल पाहिजे होता, इकडचा किंवा इकडचा किंवा इकडचा, किंवा हे माहिती पाहिजे होतं की हा ट्रायंगल कोणता आहे. ट्रायंगलचं नेचर माहिती असतं तर आपण अँगल काढू शकलो. आता मला सांगा की हा ट्रायंगल म्हटला, आपल्याला समजा इथचा अँगल काढायचा आहे किंवा इथचा काढायचा, कशा प्रकारे काढा अँगल काढायचा आहे? साइन थिटा किंवा कॉस थिटा. जर तुला हा इथचा अँगल काढायचा आहे बाली, तो साइन थिटाने काढायचा म्हटलं तर पहा, साइन ए इज इक्वल टू अपोजिट अपॉन हे हायपोटिनियस. ना थिटा माहिती ना हायपोटिनियस माहिती, फक्त हे अपोजिट म्हणजे हाईटच माहिती. अँगल जर माहिती असता तर साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटिनियस घेऊन हायपोटिनियस काढली असती, हे साईड भेटली असती, मग आपण ही काढली असती, किंवा अर्धी भेटली असती त्याच्या डबल केली असती, काही ना काही जुगाड जमवलं असतं. पण अँगलच माहिती ना सध्या. आणि हे काही दिलाय का की ट्रायंगल कोणता आहे म्हणून, बस ट्रायंगल बनवतो हेच दिलाय ना. कोणत्या नंबरचं आहे? एरिया ऑफ द ट्रायंगल फॉर्म. आता पहिले आपलं काम आहे की हा ट्रायंगल कोणता बनते हे चेक करणं, फक्त एवढंच म्हटलं ट्रायंगल बनव. तर पहा काय करतो, याच्यापासून ज्या 2 लाईन भेटते त्यावाला या आहे, या दोघांचं जॉईंट इक्वेशन तुमच्याकडे आहे. याच्यापासून ज्या 2 लाईन भेटते, 2 प्रकारे सॉल्व्ह करता येते, अँगल काढून किंवा याचं जॉईंट इक्वेशन तुमच्याकडे आहे. हे आणि हे इक्वेशन सॉल्व्ह करा, तुम्हाला 2 पॉईंट भेटल. ते 2 पॉईंट म्हणजे 1 पॉईंट इथचा, 1 पॉईंट इथचा. जर हाही पॉईंट आहे, हा पण पॉईंट आहे, तर डिस्टन्स फॉर्म्युलाने तुम्ही बेस काढू शकता. 2 पॉईंट मधलं डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून, आणि मग हाईट आहेच, हाफ इंटू बेस इंटू हाईट ते निघू शकते. किंवा जर तुम्ही ह्या दोघांमधला अँगल काढायचा ट्राय केला तर तुम्हाला हा अँगल भेटेल पुरा ओरिजिन पासचा. तर काय फॉर्म्युला आहे, टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2√h². सांगा इथे एच किती येते, 2, 2चा स्क्वेअर 4 मायनस ए बी, 2√h² मायनस ए बी, ए बी म्हणजे 1 इंटू 1 म्हणजे 1 अपॉन ए प्लस बी म्हणजे 2, 2 2 कटला किती आला, √3. सांगा टॅन किती, √3, 60 डिग्री. एक अँगल 60 डिग्री इथं आला, एक अँगल भेटला 60. आता आपलं काम आहे की इकडचा किंवा इकडचा अँगल काय नाही. आता अँगल जर 60 आला एक, तर असं जरूर नाही की हा डायरेक्ट 60 येईल म्हणून, येऊ शकते नाही येऊ शकते. आणि जर आला तो 60 तर ट्रायंगल कोणता झाला, इक्विलॅटरल ट्रायंगल. कोणता झाला, इक्विल. आणि इक्विलॅटरल ट्रायंगल जर तुम्हाला आहे हे माहिती आहे, तर डायरेक्टली एरिया काढायचा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे. कसा काढा एरिया, हा h²/√3. h म्हणजे आपली हाईट, हाईट किती आली आहे 2√2, मग त्याचा स्क्वेअर/√3. पण आता पहिले हा जसा हा अँगल काढला, हा आणि हा अँगल कसा काढला सांगा.
इथून जर तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ कराल आणि हा जर टोटल 60 आहे आणि इथून जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला, हा झाला 90, इकडचा होईल 30, 30 90, 10 किती येऊन जाईल 60. हा जर 60 तर ऑटोमॅटिक हा काय 60. सर्वच जर अँगल 60 60 झाले तर ट्रायंगल झाला इक्विलॅटरल. म्हणून डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, फॉर्म्युला वापरू शकता की एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए बी इज हाईट स्क्वेअर बाय √3. हाईट म्हणजे त्याचा स्क्वेअर केला तर 4 × 2/√3 म्हणजे 8/√3 स्क्वेअर युनिट. किंवा दुसरा उपाय असा की बरं, याच्यात काही दुःख काही गेल्याशिवाय काही ऑप्शन आहे ना 8/√3 वर. हा, बी नंबरचा. तर दुसरा उपाय असा, जर कोणाला हे नसन पडलं की असं अँगल फँगल काढणं जीवार येत सांग, तर दुसरा उपाय काय, चेक करून पाहायचं की हा इक्विलॅटरल बनवते की नाही बनवत. तर आपलं साधं सुद्धा काम असते. आपला थिटा 60 घेतो, टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ पहिल्या लाईनचा स्लोप यम असते, दुसऱ्याचा स्लोप म्हणजे ह्यावाल्या इक्वेशनचा स्लोप किती आहे तो 1/1 m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 इंटू m2 म्हणजे 1 m इंटू 1. m म्हणजे y/x tan 60√3, इकडे y/x -1 प्लस y/x. त्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं, स्क्वेअर वगैरे केला, तर याच्यापासून हे इक्वेशन भेटते. याचा मतलब ओरिजिन मधनं जाणाऱ्या ज्या दोन लाईन्स आहे याच्यासोबत इक्विलॅटरल ट्रायंगल बनवते आणि त्या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन हे येते. याचा मतलब हे तिघं मिळून इक्विलॅटरल बनवते, जसं आपण याच्या अगोदर करत होतो. तर त्या मेथडनं केलं तरी तुम्हाला इक्विलॅटरलला हे भेटून जाईल. मग हाईट स्क्वेअर बाय √3 हे झालं आपलं त्याचा एरिया इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळे. कोणतं होतं 10वा. 10व्या नंतर कोणचा 12वा. If h square equal to AB, then the slope of the line are in the ratio. याचा झाला का लिहू, स्क्रीनशॉट झाला का. काय म्हणते, एच स्क्वेअर इज इक्वल टू ए बी असेल आणि द इक्वेशन इज एक्स स्क्वेअर प्लस 2hx² प्लस by स्क्वेअर. ते असं होतं. सांगा हे कुठं ऐकलंय तुम्ही, एच स्क्वेअर इक्वल टू ए बी त्याच्यापासून भेटणार असं. काय बरं बाल्या हुशार आहे. जर एक्स स्क्वेअर प्लस 2hx² प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 त्याच्यापासून भेटणाऱ्या जर दोन लाईन को इन्सिडेंट असतील, if represent coincident lines then h square minus ab is equal to 0 असते, म्हणजे h square equal to ab असते. आता कोइन्सिडंट आहे म्हणजे स्लोप कसे राहील त्या दोघांचे इक्वल. इक्वल राहील म्हणजे m1/m2 काय होऊन जाईल 1/1 म्हणजे 1:1 समथिंग, हो की नाही. काय दिलं आन्सर टेक्स्टबुक मध्ये, चेक करा मागे आन्सर याचं. 1:1च दिलाय ना. नंतर 12 नंतर 13 नंबरचा प्रॉब्लेम, जे 5th नंबरचं नाही, 5th नाही
6 नंबरचा आणि 13 नंबरचा जवळपास सारखा. इथं टॉईस आहे तर इथं 5 टाइम्स आहे, बाकी काही नाही. 14 नंबरचा आलाय की सांगायचा? सांगायचा. पहा 14 नंबरचा प्रॉब्लेम काय म्हणते. पाच बरं आले की इक्वेशन द्या. x minus 2y whole square equal to काय म्हणते, फाइंड द डिस्टन्स बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड दिस इक्वेशन. आहे की नाही? अरे हो की नाही? इज 3 मिनिट असं म्हणते. मग फाइंड द व्हॅल्यू ऑफ के म्हटलं ना. काय म्हणते पहा, याच्यापासून 2 लाईन भेटते. त्या दोन लाईन मधला त्या 2 लाईन मधला जो डिस्टन्स आहे ते 3 आहे म्हणते. तर के ची व्हॅल्यू काय असेल? पहिले तर याच्यापासून 2 लाईन भेटते तर सेपरेट इक्वेशन काढा. एक्स मायनस 2y इकडेही आहे इकडेही आहे. एक्स मायनस 2y कॉमन निघाल तर हा स्क्वेअर होता, एक कॉमन निघाला एक उरला, प्लस के इज इक्वल टू काय? 0. जर दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 तर एक्स मायनस 2y इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 2y प्लस के इज इक्वल टू 0. सांगा ह्या 2 लाईन कशा असत? हे पॅरलल. का बरं? कारण एक्सचा वायचा कोएफिशियंट इक्वल आहे. इथे एक्सचा 1 आहे, वायचा -2, इकडे एक्सचा 1 वायचा, म्हणजे एक्स आणि वायचे कोएफिशियंट इक्वल आहे, म्हणजे 2 लाईन पॅरलल. जर 2 लाईन पॅरलल असतील तर पॅरलल लाईन मधलं डिस्टन्स काढायचा फॉर्म्युला होता का, की दोघांचे जे कॉन्स्टंट आहेत ते एकमेकातून मायनस अपॉन त्याच्या कोएफिशियंटच्या स्क्वेअरचे ऍडिशन. आठवते ना? तर डिस्टन्स दिलाय 3, C2 म्हणजे के, C1 म्हणजे 0. हे समजलं की नाही? C2 C1 C1 C2 समजला की नाही समजला? ए आणि बी काय? ए म्हणजे एक्सचा कोएफिशियंट 1, बी म्हणजे वायचा कोएफिशियंट -2. काही डिफिकल्टी? आता याचा स्क्वेअर करा. 9 is equal to k square by 5. 5 इकडे जाईल. k square is equal to 4 into 5. त्याला असंच लिहू 9 into 5. Therefore k is equal to plus or minus 3 root 5. k is equal to plus or minus 3 root 5. 9 चा 2 इथे 3, 5 चा 9 निघत तर एक्झाम्पल काही डिफिकल्टी 14 पर्यंत. नंतर कोणत्या नाही आला? एमसीक्यू संपले ना आता? काय म्हटलं? क्वेश्चन 2 मधलं एक मिनिट थांबा, तुमचा आवाज बरोबर. हा बोल, काय म्हणतो गौरी? राहिला. नाईन्थ नंबरचं भाई आपला जो पुढचा टॉपिक आहे तो व्हायचा आहे, त्याच्यानंतर होणार. आपण सध्या ओरिजिन वाले पाहिलं ना, नॉट पासिंग थ्रू ओरिजिनचे आपल्या अजून चालूच व्हायचा टॉपिक. त्याचे थर्ड एक्झरसाइज आहे ना, त्या थर्ड एक्झरसाइज वर डिपेंड आहे ते प्रॉब्लेम. त्याला क्रॉस करून ठेवा, ते नंतर क्वेश्चन 2 मध्ये काही डिफिकल्टी?
क्वेश्चन 2 केला की केलाच नाही? केला. काही डिफिकल्टी आहे त्यात? बरं पहा नवीन होमवर्क काय, लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 5 करायचा आहे तुम्हाला. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के वाला पूर्ण क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5 त्यातले पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5 मध्ये जेवढे आहे तेवढे पूर्णच्या पूर्ण सॉल्व करायचे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के वाला. सांगा के ची व्हॅल्यू काढताना एक तर आपण रिलेशन यूज करतो M1 M2 मधलं, किंवा एक तर ऑक्झिलरी इक्वेशन. कोणत्या केस मध्ये आपण रिलेशन यूज करतो आणि कोणत्या केस मध्ये ऑक्झिलरी यूज करतो? कंडिशन दिली असेल तर काय यूज करतो? ऑक्झिलरी इक्वेशन यूज करतो की M1 प्लस M2 M1 इंटू M2 वाले रिलेशन यूज करतो? आणि आपण ऑक्झिलरी इक्वेशन कधी यूज करतो? ऑक्झिलरी इक्वेशन कधी यूज करतो आपण? रोहित, कधी ऑक्झिलरी इक्वेशन? काय? हा, दोन पैकी एखाद्या लाईनचं इक्वेशन दिलं असेल किंवा एखाद्या लाईनचा स्लोप दिला असेल तर आपण ऑक्झिलरी इक्वेशन यूज करतो. आणि ऑक्झिलरी इक्वेशन काय असते? ऑक्झिलरी इक्वेशन काय राहते? bm स्क्वेअर प्लस ट्वाइस एचएम प्लस ए इज इक्वल टू 0. तर पहा क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करायचा. क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करायचा. क्वेश्चन नंबर 4 तसाच, दोन लाईनचे दोन स्लोप माहिती आहे तर त्याच्या परपेंडिक्युलर वाल्या लाईनचे स्लोप म्हणजे उलटा करून मायनस, मग त्याचं जॉईंट इक्वेशन काढायचं. मग M1 प्लस M2 M1 इंटू M2 या दोघांचं काम पडते. ते व्हॅल्यू काढायचे, तिथं पुट करायचं. तर क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 हे दोन क्वेश्चन होमवर्क आहे, सॉल्व करून या. उद्या बॅच थोडी जास्त राहील. 10 वाजता चालू होईल पण 11ला खतम नाही होईल. थोडी जास्त वेळ राहील, 11:30 पावणे 12 वाजेपर्यंत. आणि उद्याला मिसलेनियस खतम होऊन जाईल जे काही राहिलेलं आहे. तर उद्या बॅच मिस करू नका. सकाळी बॅच राहील 10 वाजता. बरं, 9 ते 10 कोणती बॅच असते? केमिस्ट्री असते ना? उद्या नाही आहे ना? ठीक आहे, मग उद्या 9 वाजता ना 10 वाजता ना राहता बॅच 9:30 वाजता. 9:30 ते घेऊ मग आपण 11:30च्या जवळपास. 9:30 ते 11:15 11:30 पर्यंत. तर उद्याला मिसलेनियस याची खतम होणार. पेपर आपला सोमवारी रे. उद्याला याची मिसलेनियस खतम होणार आणि पेपर सोमवारी राहील. नंतर मग मंगळवार बुधवारी थर्ड एक्सरसाइज चालू होईल आणि त्याच्या रिलेटेड MCQ जे 9वा उरला आहे ते आणि मिसलेनियस मधले 2-3 प्रॉब्लेम असे गुरुवारी खतम होईल. म्हणजे नेक्स्ट वीक मध्ये हा चॅप्टर मिसलेनियस सोबत पुराच्या पुरा खतम होणार. नंतर गुरुवारी पेपर झाला तर शुक्रवारी किंवा शनिवारी तिन्ही युनिटचा पेपर राहील. 3 युनिटचे 12वीचे जे 3 युनिट झाले, लॉजिक, मॅट्रिसेस, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. ठीक. कोणाला काही विचारायचं आहे विचारू शकता.